नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल दिव्यांग कॉर्नरमध्ये. तुमचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये अजूनही खात्यात जमा आले नाही का? मग थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचे पैसे कुठे अडकलेत याची महत्त्वाची 3 कारणे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी चॅनलवर पहिली वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या लाडक्या बहिणींना शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरू करू. राज्य सरकारने 14 आणि 15 मे रोजी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेत, पण जर तुम्हाला मिळाले नसतील तर घाबरू नका. त्याचे मुख्य काही कारण असू शकते, ते मी तुम्हाला खाली सांगतो. त्याची तुम्ही पूर्तता केलेली आहे का चेक करून घ्या आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा. त्याचं पहिलं कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण असणे. अजूनही सुमारे 60 लाख महिलांची ई-केवायसी बाकी आहे. ती पूर्ण नसेल तर पैसे अडकतात. त्याच्यामुळे तुमची केवायसी झालेली आहे की नाही याची खात्री करून मग बँक अकाउंट चेक करा. दुसरं कारण म्हणजे आधार बँक लिंक, ज्याला आपण डीबीटी म्हणतो. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का आणि तुमची डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा सुरू आहे का, एकदा बँकेत जाऊन खात्री करा. आणि जर डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार कार्डला बँक लिंक करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे यायला काही प्रॉब्लेम येणार नाही. बँक खात्यातील नावामध्ये फरक किंवा खाते निष्क्रिय असणे, ज्याला आपण इनॅक्टिव्ह अकाउंट म्हणतो. तुमचं हे अकाउंट जर इनॅक्टिव्ह असेल तरी तुमच्या खात्यात पैसे वर्ग होणार नाही. त्याच्यासाठी तुमचे खाते ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि खूप साऱ्या महिलांचे पासबुकवरती नाव वेगळे आणि आधार कार्डवरती नाव वेगळं असते, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी तुमच्या नावाची स्पेलिंग वगैरे चेक करून घ्या. आणि हो, काळजी करू नका, जर तुमचे कागदपत्रे योग्य असतील तर 25 मे पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येण्याची दाट शक्यता आहे. जून जुलैमध्ये पुन्हा केवायसी सुरू होणार आहे, ती नक्की पूर्ण करा, कारण तुम्ही केवायसी केली नाही तर अकाउंटवर पैसे वर्ग करायला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी केवायसी करणं खूप गरजेचं आहे. तुमच्यापैकी कोणाकोणाचे पैसे जमा झालेत आतापर्यंत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ज्यांचे नाही झाले त्यांनीही कमेंट करा, म्हणजे आम्हाला तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि इतर तुमच्या गरजू बहिणींना ही माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच अपडेटसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.